परत करा. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं सागर वडेकर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत क्रिस्पी कांदा भजी. सो चला मी तुम्हाला दाखवते कांदा भजी कसे बनवायचे. तर सो चला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले तर हे बघा, अशा प्रकारे कांदा कापून घ्यायचा आहे आणि याला वेगळं करायचं आहे, सुट्ट करायचं आहे. त्यानंतर इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2 वाटी बेसन पीठ. सर चला कसं का बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिले तर ह्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं कांद्यामध्ये, जेणेकरून ह्याला कांद्याला पाणी सुटेल. त्या भाज्यामध्ये पाणी कसलंच ॲड करायचं नाही आणि त्याला असं मिक्स करून घ्यायचं थोडा वेळ, म्हणजे पाणी सुटेल त्याला. ह्या भाज्यामध्ये पाणी ओलसर पण टाकायचं नाही. त्यानंतर ह्यामध्ये ओवा ॲड करायचा आहे. असं चोळून घ्यायचा, म्हणजे याने सुगंध येतो त्यामध्ये. त्यानंतर 1 चम्मच जिरे, तर थोडासा खाता सोडा पण ॲड करायचा आहे. त्यानंतर 1 चम्मच लाल तिखट, तुमच्या अंदाजाने टाकू शकता तुम्ही, तुम्हाला जेवढं बघा एवढं तिखट. त्यानंतर हळदी पावडर, त्यानंतर धना पावडर, त्यानंतर ह्याला मिक्स करून घ्यायचं थोडंसं. या प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं चांगलं आहे. त्यात पिठाला चांगलं मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये पाणी बिलकुल पण ॲड करायचं नाही. पाणी टाकल्यानंतर तुमचे भजी अजिबात क्रिस्पी बनणार नाही. चांगलं मिक्स करून घ्यायचं याला. त्यानंतर याच्यामध्ये अशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची. याला पण मिक्स करून घ्यायचं चांगलं व्यवस्थित. बघा तेल इथे गरम झालेलं आहे. पीठही 15-20 मिनिटं असं चांगलं झालेलं आहे. सो आता आपण भजे काढूया. सो बघूया कसे होते. यात पाणी बिलकुल पण टाकायचं नाहीये, नाहीतर भजे क्रिस्पी अजिबात होणार नाही. बघा अशा प्रकारे भजे झालेले आहेत. ओ धरा भजे खायला. कसे झालेत सांगा. कसे झालेत. मला आजच्या क्रिस्पी भाज्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.